भिवंडी तालुका वाड़ू नौघर के ग्रामवासियों के जान के साथ हो रहा है खिलवाड़। दरअसल आपको बता दें कि तालुका स्थित वाड़ू नौघर ग्राम सभा के पास खाड़ी का बांध टूटने से ग्रामीण वासियों को भारी नुकसान का सामना उठाना पड़ रहा है। तो वहीं पर केमिकल और दुर्गंध बड़े गंदे पानी से भी यहाँ के स्थानिक ग्रामवासियों के स्वास्थ्य के साथ खिलवाड़ होता हुआ नजर आया। दरअसल आपको बता दें कि भिवंडी तालुका स्थित वाड़ू नौघर ग्राम सभा के पास खाड़ी का बांध टूटने से ग्रामवासी पिछले कई दिनों से भारी नुकसान का सामना कर रहे थे। इस बीच आपको बता दें कि शिवसेना पार्टी के भिवंडी पूर्व विधानसभा के अध्यक्ष संजय काबूकर और ग्रामीण के सभी रहवासियों ने विधायक शांताराम मोरे को सूचना दी। जहां सूचना मिलते ही विधायक तत्काल ही तहसील के वरिष्ठ अधिकारियों के सूचित कर दिया स्व टूटे हुए बांध के पास जायजा लेने पहुंच गए। इस तस्वीर में आप देख सकते हैं कि विधायक शांताराम मोरे के साथ में शिवसेना के भिवंडी पूर्व विधानसभा के अध्यक्ष वहां पर संजय काबूकर के साथ मौजूद थे। तहसीलदार के वहां पर उप अभियंता करभूमि थाने के नवनाथ दरोड़, उनके साथ में जयदास पाटिल जो कि माजी उप सरपंच है, इंद्रपाल पाटिल, पप्या काबूकर, मिलिंद काबूकर, संजय पाटिल, विट्ठल भगत, देवानंद पाटिल जो कि माजी उप सरपंच है, आकाश काबूकर, जयेश पाटिल, विशाल काबूकर, नीलेश मुकादम, नारायण भगत, आसपाल पाटिल के साथ में विधायक शांताराम मोरे स्वतः जहां पर बांध टूटा था वहां का जायजा लिया और सभी ग्रामवासियों को आश्वासित किया कि जो केमिकल भरे गंदे पानी डाइंग और साइजिंग से निकलकर शहर से ग्रामीण के भाग में जो जा रहा है उन पर ठोस कदम उठाकर उन्हें पर कार्रवाई करने का जो है पत्र पॉल्यूशन विभाग के संबंधित अधिकारी और राज्य सरकार को देकर इन पर कार्रवाई करने की बात कही। तो वहीं पर आपको बता दें कि ग्रामवासियों ने विधायक शांताराम मोरे से आस लगाई कि जल्द से जल्द जो उनकी मांग है वो पूरी कर दी जाएगी। विशेष तौर पर आपको बता दें कि भिवंडी तालुका स्थित वाड़ू नौघर में जहां पर खाड़ी का बांध टूटने से भारी नुकसान का सामना किसानों को और यहाँ के ग्रामवासियों को करना पड़ा था, इसको लेकर आज दौरे पर विधायक शांताराम मोरे थे। विधायक शांताराम मोरे ने इस मामले को लेकर हमसे बातचीत की और क्या जानकारी दी, आइए सुनते हैं। देखिए, बारिश के टाइम जब पावसामध्ये हा जो नदीचा बांध आहे जो आमच्या वाड़ू नौघरकरांच्या शेतीमध्ये हा सर्व खारा पाणी जातो आणि सर्व शेतीचं नुकसान होतं। तर ते संजयजी माझ्याकडे दुपारी आले आणि सांगितलं की असा असा विषय आहे। तर मी लगेच आपल्या खारभूमीच्या अधिकाऱ्यांना फोन केला आणि त्यांनी तात्काळ त्यांचे अधिकारी असतील त्यांना सर्वांना इकडे पाठवले आणि आम्ही त्याची पाहणी केली की खरोखरच त्या खाडीचं जे पाणी आहे ते पूर्ण इथल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जातं आणि पूर्ण जमिनीची म्हणजे खरोखरच वाट लागलेला आहे। जे भात पिकवलेला आहे तो पण त्यांच्या हातात नाही आलेला। त्याच्यामुळे एवढं नुकसान झाल्याच्या नंतर साहजिकच आहे कोणी आपले इथले कार्यकर्ते असतील सर्वांची मागणी होती की साहेब एकदा आपण येऊन बघावा आणि ते जे आमचं बांध तुटलेला आहे तो आम्हाला पुन्हा एकदा बनवून द्यावा आणि आमचे जे शेतीचं नुकसान आहे ते होऊ नये याच्याकरता आपण तात्काळ त्याच्यावर निर्णय घेऊन आणि लगेच इथले अधिकारी ते खारभूमीचे आले, सर्व इथले पदाधिकारी आहेत ते पूर्ण आले आणि मी पाहणी केली आणि आताच आमचे इथले आमचे मित्र आहेत प्रवीण पाटील यांना मी सांगितलं की ते एस्टिमेट बनवतील तेव्हा बनवतील, पण तुम्ही काम चालू करा जेणेकरून इथला जो पाणी प्रश्न आहे म्हणजे खारा पाणी आतमध्ये जमिनीत येणारा तो तरी बंद होईल। आणि आम्ही येताना बघितलं की त्या खाडीमध्ये पूर्ण केमिकलचं पाणी आहे। भिवंडीचे जे डाईंग वगैरे आहेत ते पूर्ण डाईंगचं केमिकलचं पाणी या खाडीमध्ये येऊन आणि या भात शेतीमध्ये घुसतो। म्हणजे ती जर भात शेती लावतात ती पूर्ण त्या केमिकलच्या पाण्यामुळं पूर्ण नष्ट होते। म्हणजे इथल्या शेतकऱ्यांवर दुबार दुष्काळाचा परिणाम म्हणजे एक तर खाडीचं पाणी आतमध्ये येणं आणि केमिकलचं पाणी आतमध्ये येणं हे कुठेतरी थांबावं म्हणून आमची सर्व या लोकांची धावपळ म्हणून अधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी बोलवलं आणि तत्काल काम चालू करण्याचं सांगितलं। आज सवेरे हमारे नेते जो शिवसेना के हैं प्रकाश जी पाटिल साहब, उनसे मेरी मुलाकात हुई थी। त्यांची माझी भेट झाली प्रकाश पाटील साहेबांची आणि साहेबांना मी विषय सांगितला। तर साहेबांनी मला तत्काळ आमदार साहेबांची भेट घ्यायला सांगितलं आणि आमदार साहेबांना हा विषय सांगितला मी की साहेब आमच्या वाड़ू नौघर ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये
मला वाटतो मागच्या दिवाळीच्या याच्यामध्ये हा आमच्या खाडीचा बांध फुटला होता आणि तोच पाणी मला वाटतो आज आमची 500-600 एकर जमीन आहे वडूनगर गावांची, त्या जागेला इफेक्टिव्ह करतो. आणि मला वाटतं ह्या ज्या भात सीझनचा आमचा जो सीझन होता हा पूर्ण नुकसान झालाय. आणि काही भागामध्ये आमची लोक हा माशांचा व्यवसायही करतात, म्हणजे तले छोटे छोटे त्यांचा त्याच्यावरती उदरनिर्वाह चालतो. हेही डॅमेज झाला त्याच्यामुळे. मी मोरे साहेबांना जेव्हा भेटलो त्यांना मी सांगितला विषय, त्यांनी माझ्या समोर तत्काल जे खारलँडचे ऑफिसर आहेत त्या लोकांना फोन करून त्यांची चर्चा झाली. तर त्यांना त्यांची एक अडचण होती की ह्या करण्यासाठी यांना निधी उपलब्ध नाही. पण त्यांनी सांगितलं की जर मोरे साहेबांचा ह्याला पत्र भेटला तर आम्ही याच्यामध्ये क्विकमध्ये काम करू. तसं तुम्ही आता मोरे साहेबांनी बोलताना असं ऐकलं असेल तुम्ही की साहेबांनी सांगितलं की तुम्ही इस्टिमेटच्या भानगडीत पडू नका, लोकांची शेती कशी वाचेल त्याच्यावरती तुम्ही फोकस करा आणि ते फोकस करून ते लोकांना कसा याचा न्याय मिळेल ते करून टाका. तुमच्या माध्यमातून आज मला वाटतं गावाला मी एक संदेश देतो की मोरे साहेबांच्या माध्यमातून त्यांचा पत्र जर गेला तर मला वाटतं ह्या कामाला लागणारे एक 25-30 लाख रुपयाची निधी लागणार आहे. पण ते मोरे साहेबांनी ते ऍक्सेप्ट केलाय, अधिकाऱ्यांनी ते ऍक्सेप्ट केलाय आणि ते मला वाटतं लवकर त्याचं आपल्याला निवारण होईल. आणि एक दुसरा मी मोरे साहेबांना दुसरा एक सांगितलं की साहेब या आमच्या खाडीमध्ये डाईंगचा पाणी जो येतो त्या डाईंगचा केमिकल युक्त पाणी आल्यामुळे फार आमची शेती मला वाटतं साहेबांनी सांगितलं की दोन्ही बाजूनी मेलेले आहेत. एक तर अतिवृष्टीचा याचा पण होतो आणि याचा पण नुकसान होतो. तर ते कुठे थांबला पाहिजे. तर आमच्या गावाच्या वतीने साहेबांना विनंती आहे की साहेब त्या अधिकाऱ्यांनी तुम्ही लवकरच बोलवून घ्यावा आणि असेच एक पाणी दौरा करा जेणेकरून हा पाणी कुठे थांबला पाहिजे आणि या आपल्या वडूनगर ग्रामपंचायतच्या लोकांना याचा न्याय निवारा करून त्यांना न्याय भेटला पाहिजे. धन्यवाद. प्रथम तर मी आमचे मोरे साहेबांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय की त्यांनी तातडीने आमचे संजय काबूकर आहेत यांच्या फोनला रिस्पॉन्स दिला आणि आमची जी समस्या आहे ते प्रत्यक्ष पाहण्यासाठी या जागेवर आले. म्हणून मोरे साहेब आम्ही संपूर्ण गावातर्फे आम्ही तुमचे आभार व्यक्त करतोय. आणि ज्याप्रमाणे त्यांनी आता सांगितलं की त्यांनी आता निर्देश दिलेले आहेत, आता वानखडे साहेब इथे स्वतः आहेत, त्यांनी आश्वासित केलेलं आहे की या होळीच्या आतमध्ये आम्ही ही संपूर्ण बांधबंदिस्ती करून देतो. तर आम्ही त्याप्रमाणे त्यांचं सुद्धा आणि वानखडे साहेबांना सुद्धा विनंती करतो की तुम्ही जी आम्हाला डेडलाईन दिलेली आहे कमीत कमी ते आश्वासन पूर्ण करा जेणेकरून आमच्या गावाला या शेतीचं नुकसान होणार नाही. कारण गेल्या वर्षी जवळजवळ या पाण्याच्या प्रदूषणामुळे आणि या बंदिस्तीमुळे 50% जवळजवळ लोकांनी शेत कापलंच नाही. तर या वर्षी तशी होऊ नये परिस्थिती, म्हणून आम्हाला ती लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण करावी अशी आमच्या या संपूर्ण शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि पुन्हा एकदा मोरे साहेबांचं आम्ही अभिनंदन करतो की तत्काल त्यांनी जे अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत त्याच्यावर त्यांनी अंमलबजावणी पटापट करावी आणि आम्हाला निर्धास्त करावं हेच मी बोलतो. जय हिंद जय महाराष्ट्र करा. तसंच हे खारलाईनचे जे साहेब आलेले गोराट साहेब वालून यांनी सुद्धा आम्हाला आश्वासित केलेलं आहे. तर त्यांचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतो, आभार मानतो आणि हे काम त्यांनी त्वरित पूर्ण करावं, त्याची अंमलबजावणी करावी एवढी त्यांना मी विनंती करतो.